एक पती रेल्वे स्टेशनवर आपल्या पत्नीची वाट पाहतो. ट्रेन थांबते, प्रवासी उतरतात, पण पत्नी दिसत नाही आणि काही वेळाने समजतं की आपल्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे, ते पण रेल्वेच्या एका टॉयलेटमध्ये. तर मंडळी, ही घटना घडली मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यामध्ये. नेमकी घटना काय घडली तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊ. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय. मंडळी, ही जी घटना घडली ही काचीगुडा जी एक्सप्रेस आहे त्यामध्ये घडली. राजस्थानमधील निंबाहेडा या ठिकाणचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश राजकुमार चौहान व त्यांची पत्नी उषा चौहान हे जोधपूरहून निंबाहेडाला परतत होते. दोघंही ट्रेनमध्ये चढले. त्यांचं जे सीट होतं ते वेगवेगळ्या डब्यामध्ये आलं होतं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासादरम्यान त्यांचं फोनवर बोलणं देखील झालं होतं. निंबाहेडा स्टेशन जवळ आल्यानंतर त्यांच्या पत्नी उषा चौहान यांनी आपल्या पत्नीला फोन करून सांगितलं की मी वॉशरूमला जाते. स्टेशन आल्यानंतर निंबाहेडा या स्टेशनला उतरतात आणि आपल्या पत्नीची वाट पाहू लागतात. ट्रेन थांबते, प्रवासी उतरतात. त्यांना वाटतं त्यांची पत्नी ही दुसऱ्या दरवाजामधनं उतरेल किंवा सामान घेताना काही वेळ लागत असेल, पण त्यांच्या पत्नी ह्या ट्रेनमधनं उतरल्याच नाही. मग त्यांनी तात्काळ रेल्वे पोलीस स्टेशनला माझी पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद केली आणि पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई केली आणि जी ट्रेन होती ती पुढच्या स्टेशनला मंदसौर या स्टेशनला थांबवण्यात आली. संपूर्ण ट्रेनची तपासणी केली, पण त्या ट्रेनमध्ये त्यांच्या पत्नी उषा चौहान ह्या सापडल्या नाहीत. मग त्यानंतर पोलिसांनी त्यांचं मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं आणि ट्रॅक केल्यानंतर आश्चर्याची बात म्हणजे त्याच ट्रेनमध्ये त्यांचं मोबाईलचं लोकेशन दाखवत होतं. मग त्यांनी पुन्हा पुढच्या स्टेशनवरती ट्रेन थांबवली आणि पुन्हा तपास सुरू केला. त्यांचं ज्या ठिकाणी ज्या कोचमध्ये रिझर्वेशन होतं त्या ठिकाणी ते गेले आणि तिथल्या जवळच्या टॉयलेटमध्ये गेले आणि जे टॉयलेट होतं त्याचं जे दार होतं ते आतून लॉक होतं. मग पोलिसांना थोडा डाऊट आला आणि त्यांनी ते दार ओपन केलं तर त्या ठिकाणी त्या टॉयलेटमध्ये त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडल्या. त्यांना तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उशीर झालेला होता. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं. प्राथमिक तपासानुसार समोर आलं, डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झालेला आहे. सध्या या प्रकरणावर पोलीस आणि स्थानिक प्रशासन चौकशी करत आहेत. सध्या तरी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा जो मृत्यू होता तो सायलेंट, त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलं. तर मंडळी, थांबू आपण या व्हिडिओमध्ये. याच ठिकाणी भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.